महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 30 मार्च रोजी मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात मराठी भाषा आणि मराठी अस्मितेवर पुन्हा एकदा भाष्य केले। यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही ही बाब प्रत्येक आस्थापनेत तपासून पहा असे आदेश राज ठाकरे यांनी दिलेत। ज्यानंतर आता मनसेनी कामाला लागलेत। ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी बँकेवर धडक मारली। यावेळी बँकेतील कार्यालयात कुठेच मराठीत आढळून येत नसल्याचं मनसेच्या निदर्शनास आणलं। याबाबत एसबीआय बँकेतील बँक मॅनेजरच्या केबिनमध्ये जाऊन जाबही विचारण्यात आला। बँकेत मराठी मातृभाषा लवकरच बदला, आता हात जोडून येतो नंतर हात सोडून येणार, मराठी दिसली नाही तर मनसे स्टाईल दाखवणार असा इशारा मनसेकडून बँक मॅनेजरला देण्यात आलाय। तसंच बँकेतील इंग्रजी आणि हिंदी भाषिक फलक मनसे कार्यकर्त्यांनी उतरवले। यावेळी बँकेतील सर्व व्यवहार मराठीत असणं अनिवार्य करावं अशी मागणी मनसेनं केली आहे। मनसे नेते अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी बँकेला निवेदन दिले। काही बँका बंद आहेत, उद्यापासून पुन्हा सरकारी आणि खासगी बँकांना निवेदन देणार आहोत। मराठीत कारभार न झाल्यास सर्व बॅनर्स बँकेत आम्ही स्वखर्चाने लावणार असून मराठी व्यवहार आणि बॅनर जर लावला नाही तर फुकट मार खाल। मराठी माणसाबाबत मराठीचं खरंच अपमान होत असेल तर आमची लात आणि हात दोन्ही गोष्टी पडतील। पुढच्या 8 दिवसात ठाणे जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये आम्ही निवेदन देणार असून आम्हाला बदल दिसला पाहिजे असा इशाराच अविनाश जाधव यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना दिलाय। दरम्यान गेल्या काही वर्षात मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान करण्याच्या घटना बऱ्याच वाढल्यात। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात मराठी भाषा जपण्यासाठी मनसैनिकांना आदेश दिले होते। काल परवा सन्माननीय राजसाहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर मला या भागातल्या आमचं इथे मनसेचं पक्ष कार्यालय तर एका महिलेचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्याच पक्ष कार्यालयाच्या मागे एक एसबीआय बँक आहे आणि आमचं अकाउंट तिथे आहे। आम्ही तिथे ज्या वेळेला जातो त्यावेळेला जे राजसाहेब म्हणाले की हिंदीत बोललं जातं, मराठीत बोलताना ती लोक नाटकं करतात। सो आम्ही सुरुवात इथूनच केलेली आहे आणि आज एसबीआयला आल्याच्या नंतर पहिलंच आम्ही पाहिलं तर नाव पाहिलं तर तिथल्या सगळ्या मोठ्या पोस्टवर ही बाहेरनं आलेली लोक आहेत। आम्ही या लोकांना विनंती केली, त्यांच्या कार्यालयात जर कुठेही पाहाल तर मराठीचा कुठेच वापर नाही आहे। सो जर तुम्ही या मातृभाषेत 1 लाख अकाउंट आहेत या भागातल्या लोकांचे इथे आणि ह्यातले जवळजवळ 95% मराठी लोकांची असतील तर मला असं वाटतं जिथे मराठीचा वापर जास्त आहे, आमची मातृभाषा मराठी आहे आणि तिथे तुम्ही मराठी तरुणांना संधी दिली पाहिजेत। जास्तीत जास्त मराठी मुलं कामाला असली पाहिजेत, त्याच्यासोबत डोअर कीपर असतील तेही मराठीत असले पाहिजेत, कारण एसबीआयमध्ये बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात किंवा पेन्शनर लोकांचे खाते असतात आणि ही सगळी मराठी लोक आहेत। सो आम्ही आज यांना ताकीद दिलेली आहे की याच्यापुढे बँकेच्या भिंती देखील आम्हाला मराठीत दिसल्या पाहिजेत आणि ते जे काही डेस्कवर असलेली मुलं ही जवळजवळ सगळीच मुलं ही मराठीत असली पाहिजे। एखादी ज्येष्ठ नागरिक मराठी आले तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी तुमची माणसं उपलब्ध असली पाहिजे। अशा विविध गोष्टी आज आम्ही त्यांना सांगितलं आहे, पत्राद्वारे त्यांना कळवलेलं आहे। त्यांना पुढील 8 दिवसात ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्या त्या बदल कराव्या आणि त्यात जर बदल दिसला नाही तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज सेवा संस्थेच्या वतीनं ठाण्यातील नामदेववाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला।
या निमित्तानं 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं. 31 मार्च रोजी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज सेवा संस्थेच्या वतीनं मंडळाचे संस्थापक कैलासवासी अनिल बोर्डे यांच्या प्रेरणेनं ठाण्यातील पाचपाकाडी नामदेववाडी येथील साई दर्शन सोसायटीत असलेल्या श्री स्वामी समर्थ मठात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 3 दिवस या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. 30 मार्च ते 1 एप्रिल 2025 दरम्यान विविध उपक्रम स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त राबवण्यात आले. यावेळी भाविकही मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या उत्सवात सहभागी झाले होते. यामध्ये 30 मार्च रोजी सकाळी प्रधान मंडल स्थापना आणि गणेश पूजन, सायंकाळी श्री स्वामी समर्थ भजन मंडळ यांचा सुस्वर भजन कार्यक्रमही संपन्न झाला. तर 31 मार्च रोजी प्रकट दिन सोहळ्यानिमित्त सकाळी भोपाळी श्रींच्या मूर्तींवर अभिषेक, स्वामी चरित्र वाचन, स्वामी जप, स्वामी याग, पूर्णाहुती, सामुदायिक हरिपाठ तर उत्सवाची सांगता 1 एप्रिल रोजी ह.ब.प. रामदास महाराज थोरात यांच्या काल्याचं कीर्तन आणि महाप्रसाद भंडाऱ्यानं करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यावेळी मठाच्या अध्यक्षा संगीता बोर्डे, कार्याध्यक्ष सुभाष चव्हाण, खजिनदार ॲडव्होकेट अनघा बोर्डे पवार, उपाध्यक्ष अपूर्वा वाघ, उपखजिनदार संतोष किंजळे, वैभव पवार, श्री ओंकार सेवा संघ अध्यक्ष संजय देसाई, सचिव प्रदीप बैकर, उदय देसाई, संतोष पवार, मंगेश रांगळे, कुणाल किंजळे, मकरंद बनोटे, यश तुंबडे, भारती कुळे, प्रशांत कुळे, अमर शिविलकर, रेश्मा शिविलकर आदींनीही मेहनत घेतली. सर्व सेवेकरी मठाची स्थापना झाल्यापासून निस्वार्थपणे स्वामींची सेवा करत असल्यानं त्यांचाही सत्कार समाजसेवक किशन बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा संगीता बोर्डे, खजिनदार ॲडव्होकेट अनघा बोर्डे पवारही उपस्थित होत्या. श्री स्वामी समर्थ. मी ॲडव्होकेट अनघा बोर्डे पवार, मठ संस्थापक कैलासवासी श्री अनिल बोर्डे यांची कन्या. ह्या वर्षी बाबा शरीराने जरी आमच्यामध्ये नसले तरी त्यांच्या प्रित्यर्थ त्यांनी ज्या प्रेरणा आम्हाला दिल्या आहेत त्याच प्रेरणेने आज आम्ही त्यांच्याच आशीर्वादाखाली अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा जयंती सोहळा 2025 साजरा करत आहोत. काल 31 मार्चला आपल्याकडे स्वामी जयंती सोहळा होता. त्यानिमित्त सकाळपासूनच अभिषेक, हवन, त्यानंतर भजन कीर्तन आणि भाविकांची प्रचंड संख्येने गर्दी स्वामींसाठी या सगळ्याच कार्यक्रमांचं छान असं आयोजन झालं. छान स्वामी भक्तांनी त्याचा आस्वाद घेतला आणि ते सगळं बघून आम्हाला खरंच खूप छान वाटलं. आणि बाबा जिथे कुठे हे बघत असतील त्यांना सुद्धा नक्कीच ते मनाला समाधान मिळालं असेल. आज 1 एप्रिलला स्वामी जयंती निमित्त महाप्रसादाचं सुद्धा आयोजन करण्यात येतं. नेहमीच म्हणजे स्वामी जयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन असतं. तसंच ह्या वर्षी सुद्धा आहे आणि तुम्ही बघतच आहात की प्रचंड संख्येने इथे महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेतला जात आहे आणि खूप छान वाटतं. मनाला खूप प्रसन्न भाव एक निर्माण होतं की एवढ्या संख्येने आपण लोकांना सेवा देतो आहेत आणि त्या सेवेचा लाभ प्रत्येक जण खूप छान पद्धतीने घेत आहे. सो एवढंच म्हणेन. श्री स्वामी समर्थ. ठाण्यातील सीपी तलाव वागळे स्ट्रीट येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा वेचत असताना महिलेस जेसीबीचा धक्का लागल्यानं गंभीर दुखापत झाली होती. या घटनेत राजश्री बाळू जाधव यांना गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. मृत पावलेल्या महिलेला न्याय मिळवून देण्याकरिता नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह घेत रुग्णवाहिकेतून महापालिका मुख्यालयाबाहेर आणला होता. मृत पावलेल्या महिलेच्या मुलास ठाणे महानगरपालिकेमध्ये कामावर रुजू करावं आणि आर्थिक मदत देखील कुटुंबियांना द्यावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली होती. घनकचरा विभागाचे अधिकारी मनीष जोशी यांनी या मागण्या त्वरित मान्य केल्यात. तसंच 15 दिवसात डम्पिंग हटवणार असल्याचं पालिका अधिकारी मनीष जोशी यांनी सांगितले. योग्य न्याय आणि डम्पिंग हटवलं न गेल्यास पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकून पेटवणार असल्याचा इशारा ठाकरे गटाच्या पदाधिकारी रामेश्वर बसाटे यांनी दिला आहे.